मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन उद्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे। या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याचा हा जो न्याय हक्काचा लढा होता, हा विजय होताना दिसतोय। आपला संघर्ष, आपला लढा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। काय प्रतिक्रिया व्यक्त कराल? नवी मुंबईचं विमानतळ ज्या भूमीमध्ये हे आता साकारलं गेलेलं आहे, ही भूमी इथल्या प्रकल्पग्रस्तांची, इथल्या भूमिपुत्रांची आहे। या प्रकल्पग्रस्तांसाठी, भूमिपुत्रांसाठी दिबा पाटील साहेबांनी आजन्म संघर्ष केला। त्यांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी, त्यांना सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी दिबा पाटील साहेबांनी संघर्ष केला आणि त्यामुळे प्रकल्पग्रस्तांची, भूमिपुत्रांची, आमची सगळ्यांचीच मागणी होती की त्यांचं नाव विमानतळाला दिलं पाहिजे। दुर्दैवानं त्यावेळेच्या महाआघाडी सरकारनं याकडे दुर्लक्ष करून हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यासाठीचा प्रयत्न केला, ज्याला या प्रकल्पग्रस्तांनी विरोध केला आणि त्याच्यामुळे तो संघर्ष झाला। पण आमचं सुदैव आहे, मग महायुतीचं सरकार आलं आणि त्यांनी निर्णय घेतला की हे नाव दिबा पाटील साहेबांचं असलं पाहिजे। त्यासाठी त्यांनी कॅबिनेटचा ठराव केला। लागोलाग विधानसभा, विधान परिषद यांच्यामध्ये एकमतानं ठराव झाला आणि मग तो केंद्र सरकारकडे पाठवला आहे। गेल्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्याकडे जी बैठक झाली, त्याच्यात त्यांनी स्पष्ट निर्वाळा दिला की पंतप्रधानांनी सुद्धा या बाबतीमध्ये सांगितलंय की हेच नाव दिलं गेलं पाहिजे। आता फक्त प्रोसिजरल पार्ट हा थांबल्यामुळे हा विषय राहिला, पण आता ही विमानतळ उद्या 8 तारखेला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते याचं लोकार्पण होत आहे। याचा आम्हा सर्वांना आनंद आहे। संपूर्ण पनवेल तालुका, उरण तालुका, नव्या मुंबईच्या परिसरासाठी हे विमानतळ हे विकासाचे खूप मोठं वरदान ठरणार आहे। आपण पाहिलं की अतिशय कोकणाच्या जवळ असलेले हे विमानतळ आहे, त्यामुळे कोकणाच्या विकासामध्ये कशी गती मिळेल, काय आपण सांगाल याबद्दल? खरं तर एक खूप मोठ्या प्रमाणावरती पनवेल आणि परिसराचं किंवा रायगड जिल्ह्याच्या या उत्तर भागाचं एक महत्त्व आहे की जे मुंबईला जवळ आहे। इथं JNPTचे 4 पोर्ट्स आहेत, त्यामुळे असाही उरण तालुका आणि त्या जवळचा असलेला पनवेल तालुका इथं पोर्ट रिलेटेड बिझनेस आले होते। आता एअरपोर्ट येतोय, रेल्वेचं मोठं टर्मिनल पनवेलला आहे। या सगळ्यामुळे पनवेल आणि परिसराचं प्रचंड असं येणाऱ्या कालावधीमध्ये महत्त्व वाढणार आहे। खूप मोठ्या प्रमाणात उद्योग आज आहेत, उद्याच्या काळामध्ये याच्या दुपटीनं 5 पटीनं इथं उद्योग वाढणार आहेत आणि त्यामुळे इथं रोजगाराच्या, स्वयंरोजगाराच्या खूप मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होणार आहे। नवी मुंबई विमानतळातून विमान उड्डाण घेईल ह्याचं श्रेय कुठं घेण्याचा प्रयत्न करत होते। काही दिवसांपूर्वीचं चित्र आपण पाहिलं, तर याबद्दल काय प्रतिक्रिया आहे आपली? नाही, काय आहे की कोणी काय दावा करावा हे त्यांची मर्जी आहे, लोकांची करमणूक होत राहते। पण हे विमानतळ केवळ चर्चेत होतं। देवेंद्र फडणवीस साहेब CM झाल्यावरती त्यांनी याच्या एक परवानग्या आणल्या, पंतप्रधान कार्यालय, केंद्र सरकारनं त्या दिल्या आणि 2014 नंतर खरं तर याला सुरुवात झाली। हा एकमेव प्रकल्प महाराष्ट्रामधला माझ्या दृष्टिकोनातून असा आहे की उद्या विमानतळाचं उद्घाटन होत आहे, त्याच्या आधी प्रकल्पग्रस्तांचं पूर्णपणानं पुनर्वसन झालेलं आहे। नवी मुंबईतल्या बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे किंवा कोकणातल्या एकूणच मुलांना रोजगार मिळाला पाहिजे, ही जी आपली भूमिका होती, त्या प्रशिक्षणाची भूमिका होती, याबद्दल काय सांगाल? खरं तर इथले विमानतळाच्यासाठी जी गावं उठली, ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत, त्यांना पहिलं प्राधान्य या ठिकाणी नोकऱ्यांच्यासाठी, मग उर्वरित पनवेल उरण तालुके आणि मग जिल्हा आणि मग महाराष्ट्र असा आमचा आग्रह आहे। या दृष्टिकोनातून आतापर्यंत आम्ही यशस्वी ठरलो आणि निश्चितपणानं आम्ही सर्व पक्षांना या बाबतीत सोबत घेऊन तिथल्या स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे या बाबतीत आग्रही आहोत। सर, एक शेवटचा प्रश्न, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी जी काय भूमिका घेतली, अतिशय आक्रमक भूमिका घेतली होती, आज त्या लढ्याला मोठे यश आलेलं आहे, त्यांनी ह्याचं नेतृत्व केलं होतं। तर रामशेठ ठाकूर साहेबांचं वय आता 75 आहे, जगन्नाथ पाटील साहेब यांचं वय आता 78च्या वरती गेलेलं आहे आणि ही ज्येष्ठ मंडळी जेव्हा काम करतात त्यावेळेला निश्चितपणानं त्याच्यातून समाधान आहे। कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील हे सुद्धा 75च्या वरती आहेत। या ज्येष्ठ मंडळींच्या नेतृत्वाखाली हा सगळा लढा सगळे राजकीय प्रतिनिधी मिळून लढलेलो आहोत आणि त्यामुळे त्याला चांगलं यश मिळालंय। आता ही मागणी मान्य होते आणि या परिसराचा झेंडा दिबा पाटील साहेबांच्या नावाच्या रूपानं सदोदित फडकत राहणार आहे, याचा आम्हा सर्वांना मनापासून आनंद आहे।